नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं। आज मी अगदी मराठमोळ्या पद्धतीने तुम्हाला जवल्याची चटणी आणि भाकरी दाखवणार आहे। तर मला एक कमेंट होती, तर त्याच्यात त्यांनी सांगितलेलं की तुम्ही जवल्याची चटणी आणि तांदळाची भाकरी दाखवा म्हणून। तर त्याप्रमाणे बघा, जवला आपण स्वच्छ साफ करून चाळून वेचून 2-3 वेळा धुवून भिजत ठेवलाय पाण्यामध्ये। इथे कांदा सुद्धा आपला कट झालेला आहे। तर आपण कढईमध्ये बघा तेल टाकलंय आणि कांदा छान असा परतून घेतोय। अगदी पिवळसर होईपर्यंत कांदा परतून घ्यायचा आणि कांदा परतून झाल्यानंतर आपण बघा स्वच्छ धुवून घेतलेला जवला सुद्धा ह्याच्यामध्ये टाकतोय। तर कोकणात ना जवल्याला गोलमा सुद्धा म्हणतात आणि जवल्याला जवळा सुद्धा काही लोक म्हणतात। आता तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा की तुमच्याकडे जवल्याला काय म्हणतात ते। तर इथे बघा मी जवला असा छान परतून घेतेय आणि त्यानंतर ह्याच्यात मी मसाले टाकणार आहे। तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर इथे बघा मी चवीपुरतं मीठ टाकतेय, आपला मालवणी मसाला टाकतेय, ह्याच्यात थोडीशी हळद टाकते आणि कोकम टाकते आणि छान सगळं असं फोडणीमध्ये परतून घेतेय। हे सगळं व्यवस्थित परतल्यानंतर आपण ह्याच्यात थोडंसं कोमट पाणी घालूया, अगदी छोटी वाटीभर, कारण जास्त पाणी घालायचं नाही, कारण जवळा आपला चांगला भिजलेला आहे त्याच्यामुळे वाफेवर सुद्धा शिजतो। तरी सुद्धा मी थोडंसं पाणी टाकणार आहे ह्याच्यामध्ये आणि झाकण मारून ठेवणार आहे 5 मिनिटं असंच। आणि त्यानंतर आपली भाजी बघा शिजेल छानपैकी आणि ह्या जवळ्याच्या चटणी बरोबर भाकरी असू दे की चपाती असू दे अप्रतिमच लागते। नक्कीच तुम्ही 2 चपात्या जास्तच खाणार आहात। तर इथे बघा मी झाकून ठेवलंय आणि छानपैकी अशी जवळ्याची भाजी आपली तयार झालेली आहे। तर याच्यामध्ये बघा मी तुम्हाला दाखवते, जरा सुद्धा पाणी मी ठेवलेलं नाहीये। आता अशी जवल्याची भाजी सुकल्यानंतर वरून ना 2 ते 3 थेंब खोबरेल तेलाचे टाकायचे आणि मग बघा ही जवल्याची चटणी कशी लागते, ती अप्रतिमच लागणार आहे तुम्हाला। तर नक्की माझ्या पद्धतीने तुम्ही अशी जवल्याची चटणी करून बघा। तर इथे बघा मी तांदळाचं पीठ घेतले, चवीपुरतं मीठ टाकते आणि साधं थंड पाण्याने हे पीठ चांगलं मळून घेणार आहे। जेव्हा तुम्ही पीठ चांगलं मळणार ना तेव्हाच भाकरी चांगली होणार आहे। त्यामुळे बराच वेळ मी पीठ असं मळून घेतलंय। इथे तुम्हाला मी दाखवलं नाही कारण व्हिडिओ मोठा होतो म्हणून। आणि त्यानंतर बघा मी इथे भाकरी थापून घेते। जर तुम्हाला ही भाकरी ना ऑफिसला वगैरे न्यायची असेल, दिवसभर ठेवायची असेल किंवा सकाळी बनवून रात्री खायची असेल तर तुम्हाला गरम पाण्यामध्ये पीठ भिजवावं लागेल आणि तुम्हाला लगेचच खायची असेल, आता मी जी बनवते ना ती लगेच खाण्यासाठीच बनवते। कारण काय झालेलं, नेमकी मला कमेंट पण आलेली आणि सध्या बागेमध्ये रान काढण्याचं काम पण चालू आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे कामगार लोक वगैरे असतात तर त्यांना मग असं नाश्ता काहीतरी हवाच असतो। तर आम्ही हे पटकन होतं, भाकऱ्या वगैरे भाजल्या पण पटकन जातात आणि अशी जवल्याची चटणी वगैरे पण पटकन होते, तर त्यांच्यासाठी हा मी नाश्ता केलेला। तर इथे बघा आपण भाकरी चांगली थापून घेतली आहे आणि वरच्या साईडने आपण ज्या साईडने पीठ खाली लावतो त्या साईडने असं पाणी व्यवस्थित लावून घेतलंय। जास्त पाणी लावायचं नाही, नाहीतर मग असं होतं पलटी केलं की भाकरीला खूप असं काळपटपणा येतो, म्हणजे करपट होते ती। त्याच्यामुळे पाणी कमी लावायचं म्हणजे चिटकणार नाही आणि चिटकली की आपल्याला गॅस मोठा करावा लागतो, मग ती काळपट बनते। तर पलटी केल्यानंतर बघा जी आपण पलटी केलेली साईड आहे ना ती पहिली भाजून घ्यायची, पूर्ण सारखं अलटी पलटी नाही करायचं। तर आता बघा एक साईड जी आहे ती मी चांगली भाजून घेणार आहे आणि अजिबात आपली भाकरी काळी होणार नाही। सगळ्या साईड भाजून झाल्यानंतर आता मी तिला पलटी करणार आहे। आता आपली भाकरी बघा खूप छान अशी फुगणार आहे आणि फुगल्यानंतर तिला पुन्हा हवा कुठेतरी सोडायला पाहिजे ना, मग तिकडे ती फाटणार आहे। तर आता इथे बघा छान अशी आपली भाकरी फुलली आहे आणि आता इथून हवा आपली जाणार आहे। तर मग तिथे थोडं दाबून धरायचं म्हणजे छान आपली भाकरी भाजून निघणार आहे। आणि अशा सगळ्या भाकऱ्या मी करून घेतलेल्या आहेत। तुम्हाला 2 भाकऱ्या मी इथे दाखवल्या आहेत आणि तांदळाची भाकरी आणि जवल्याची चटणी किंवा मी म्हणेन गोलम्याची चटणी। तर काय बोलू तुम्हाला, हे आमच्या कोकणातलं असं 1 नंबरचं खाणं आहे आणि हे आम्ही बनवतोच। आणि हे मी आज नाही बनवलंय, हे मी शुक्रवारी बनवलेलं। शुक्रवारी माणसं होती, एडिटिंगला मला वेळ गेला त्याच्यामुळे आणि वाईस पण द्यायचा होता त्याच्यामुळे राहून गेलेलं। तर इथे बघा मस्तपैकी आपली जवल्याची चटणी आणि तांदळाच्या भाकऱ्या तयार झालेल्या आहेत। धन्यवाद।